नाश्त्यासाठी पटकन काहीतरी हवंय किंवा 5 मिनिटात तयार होणारा नाश्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे मऊ लुसलुशीत जाळीदार घावण तुम्ही करू शकतात। हे घावण आपण एकदम 5 मिनिटात तयार केलेले आहे। करायला एकदम सोपे आहे आणि आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे जो आजवर तुम्हाला कोणीही दाखवला नसेल। शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर घावण करण्यासाठी मी या ठिकाणी एक बाउल घेतला आहे। त्यामध्ये आपण सर्वात आधी 1 वाटी तांदळाचे पीठ घेणार आहोत। तर मी या ठिकाणी 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले। थोडेसे 2-3 चमचे मी पीठ बाजूला ठेवले आहे। लागेल तेवढे आपण यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे। मीठ घातले की आपल्याला पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा। ओवा घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे। ओव्यामुळे या घावणाला टेस्ट खूप छान येते। त्यामुळे मी या ठिकाणी थोडा हातावर असा चोळून ओवा घालते। यामुळे ओव्याची टेस्ट या घावणामध्ये छान अशी उतरते। त्यानंतर आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत, तो म्हणजे या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे। तर मी या ठिकाणी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतला। त्याला अशा पद्धतीने जाडसर किसून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेला आहे। हा बटाटा आपल्याला या घावणामध्ये घालायचा आहे। बटाट्यामुळे या घावणाला टेस्ट छान येते। बटाटा घातल्यामुळे या घावणाला मऊपणा येतो, त्यामुळे मी या ठिकाणी बटाटा घालते आहे। हे घावण तुम्ही सकाळच्या घाईच्या वेळेस सुद्धा बनवू शकता, अगदी 5 मिनिटात तयार होते। आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। तर मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता। टोमॅटो सुद्धा लालसर पिकलेला बारीक चिरून घेतला होता आणि हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून घेतलेली होती। ते आपण सर्व यामध्ये घालून घेऊया। हवं तर तुम्ही यामध्ये शिमला मिरची किंवा गाजर सुद्धा किसून घालू शकता, ते सुद्धा छान लागेल चवीला। तर तुम्ही हे घावण मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता, चवीला अप्रतिम लागते। आता आपण यामध्ये कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घातली। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया। आणि आपण 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले होते, त्यासाठी आपण 1 वाटी या ठिकाणी पाणी घेऊया। पाणी घातले, चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। याचे आपल्याला पातळ बॅटर तयार करून घ्यायचे आहे। इथे लक्षात ठेवा, बॅटर आपल्याला खूप जास्त घट्ट ठेवायचे नाही, पातळ बॅटर आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे। तर या ठिकाणी मी संपूर्ण 1 कपभर पाणी घातलं। ते पाणी आपल्याला या बॅटरमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीचे बॅटर झाले, तरी अजून मला थोडे घट्ट वाटत आहे, म्हणून मी अजून अर्धा कप पाणी यामध्ये घातलेले आहे। तर अशा पद्धतीने बॅटर झालेले आहे, तुम्ही बघू शकता। बॅटर छान असे पातळ असले तर घावणाला जाळी छान पडते, घावण छान असे जाळीदार होतात, त्यामुळे बॅटर हे पातळ असले पाहिजे। आता मी या ठिकाणी 1 कप तांदळाच्या पिठाला 2 कप पाण्याचा वापर केलेला आहे। पाण्याचे प्रमाण लक्षात घ्या। आता आपले या ठिकाणी बॅटर छान असे झालेले आहे। त्यानंतर मी गॅसवर तवा आधीच गरम करायला ठेवला होता। आता तवा छान गरम झालेला आहे। आता यावर आपण घावण सोडूया। घावण सोडत असताना थोडे वरनं घावण सोडायचे। अशा पद्धतीने घावण सोडल्याने घावणाला जाळी छान पडते। आता आपण यावर घावण सोडले। घावण सोडत असताना गॅस हा आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, बारीक गॅस करायचा नाही। आता वरनं आपल्याला घावण संपूर्ण सुकून द्यायचे। वरनं घावण थोडे सुकले की यावर आपण थोडी तेल सोडूया। मी या ठिकाणी तेलाचा वापर करते, हवं तर तुम्ही बटर किंवा तुपाचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता। आता तेल सोडले की आपल्याला हे घावण एका बाजूने चांगले शेकून घ्यायचे आहे। तरी साधारण 1 ते 2 मिनिट हे घावण एका साईडनं शेकून घेऊया। तर 1 ते 2 मिनिटानंतर घावण एक साईडनं छान असे शेकून झालेले आहे। आता आपण हे घावण पलटवून घेऊया। सर्वात आधी घावणाच्या कडा मोकळ्या करून घेऊया। तर मी या ठिकाणी नॉनस्टिकचा तवा वापरते, हवं तर तुम्ही आपला साधा चपातीचा जो तवा असतो तो सुद्धा वापरू शकता। आता घावण बघा काय सुरेख रंग आलेला आहे, छान असा सोनेरी रंग आलेला आहे। त्यानंतर दुसरी बाजू सुद्धा छान असा सोनेरी होईपर्यंत आपण शेकून घेऊया। तर दोन्ही बाजू आपण घावणाच्या छान असे सोनेरी खरपूस होईपर्यंत शेकून घेतल्या। आता आपण हे घावण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि उरलेली संपूर्ण घावण अशाच पद्धतीने करून घेऊया। छान असे मऊ लुसलुशीत घावण आपले या ठिकाणी तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण सर्व घावण अशाच पद्धतीने खरपूस होईपर्यंत शेकून घेऊया। तर दुसरे घावण करत असताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे। तवा सुद्धा छान असा तापलेला असला पाहिजे, म्हणजे घावणाला जाळी सुद्धा छान पडते। तर हे सुद्धा घावण आपण अशाच पद्धतीने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। तर अशाच पद्धतीने आपण सर्व घावण या ठिकाणी भाजून घेतलेले आहे, छान असे खरपूस झालेले आहे।
मऊ लुसलुशीत नाश्ता सुद्धा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे। जर तुम्हाला नाश्त्याला काही वेगळं खाण्याची इच्छा होत असेल तर अशा पद्धतीचे 5 मिनिटाची नाश्त्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आपण यामध्ये बटाटा वापरला, बटाट्यामुळे सुद्धा या घावनाला छान असा मऊपणा येतो, जाळीदार होते, त्यामुळे बटाट्याची ही एक ट्रिक नक्की ट्राय करा। तर अशा पद्धतीने आज आपण मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार घावन कसे करायचे ते बघितले। तुम्हाला ही जाळीदार घावनाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।